नमस्कार मैत्रिणींनो, तर आज ना विदाऊट अस्तरची फुगाबाई कशी रेडी करायची तर ते दाखवते। हे बघा, सर्वात आधी ना पेपर कटिंग करून घ्यायचं। बाही जशी आहे त्याप्रमाणे पेपर कटिंग करून घेतलं आणि हे बघा 4 ते 5 अंतर एवढं मी ठेवून पुढे बाही अशा पद्धतीने ठेवून त्याला दोन्ही साईडने छोटेसे कट्स देऊन घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला फुगा देण्यासाठी समजेल। तर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या प्लेट्स घेत आहे। तर हे बघा, यानंतर ह्या जर माझ्या साईडला तोंड करून ठेवलेल्या असतील तर त्याची समोरून तोंड गेलेलं असताना दुसऱ्या साईडनं पण त्याच्या विरुद्ध अशा ठेवून व्यवस्थित तोंड ठेवून अशा पद्धतीने फुगा रेडी करून घ्यायचा। यानंतर पेपर कटिंग आपण जे केलेलं आहे तर ते ठेवून बघायचं। जर जास्त नेटचा कपडा राहिलेला असेल तर परत 2-4 प्लेट्स घ्यायच्या चारही बाजूंनी आणि अशा पद्धतीने एक लेवल करून घ्यायचं। आणि यानंतर जो आपण पेपर पॅटर्न बाहीचा रेडी केलेला आहे तर तो ठेवून घ्यायचा। अशा पद्धतीने पेपर ठेवून घ्यायचा आणि सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचं। पेपर आणि जो आपण नेटचा फुगा बनवलेला आहे तर तो सर्व बाजूंनी स्टिच केल्याच्या नंतर दंडघेराच्या साईडला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आणि अशा पद्धतीने 2 इंचाची पट्टी घ्यायची, एका साईडने लावायची, त्याला 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडायचं। तर हे बघा, आणि दुसऱ्या साईडला सुद्धा याला फोल्ड करून घेतलं आणि पेपर जो आहे आपण बनवलेला रेडी केलेला तो तर तुम्ही बाजूला काढून घेतला। व्यवस्थित सर्व बाजूंनी फाडून बाजूला काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्या जसा बाहीचा आकार आलेला आहे तशा पद्धतीने तो फाडून घेतलेला आहे आणि बाही रेडी झालेली आहे। तर जी आपण पट्टी लावलेली होती ती एक फोल्ड करायची आणि परत एक फोल्ड करायची आणि जसा पेपर आपण कटिंग केलेला होता, ठेवलेला, स्टिच केलेला, तशा पद्धतीने बाही रेडी करायची। तर बघू शकता किती सुंदर असा पप आलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही फुगाबाही मी रेडी केल्या। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।